नमस्कार मंडळी. आपण भूतकाळ बघितला, भविष्यकाळ बघितला. दोन्हीमध्ये असलेलं टेन्शन, खंत या सगळ्या गोष्टीही आपण बघितल्या. पण उरतो तो वर्तमान काळ. वर्तमान काळाला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे ना? प्रेझेंट, भेट. हां, तर प्रेझेंट ही निसर्गाने दिलेली एक भेट आहे असं समजून तुम्ही त्याच्याकडे बघा. तो क्षण, प्रत्येक क्षण मी आनंदात जगणार आहे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार आहे. आपल्याला कितीतरी छान गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. आज संध्याकाळी खिडकीतून बघता बघता आमची नात एकदम म्हणाली, आप्पा बघा बघा किती सुंदर रंग आलेले आहेत आकाशात. आता हे बोलणारी माझी ज्युनियर KG मधली नात होती, अन्वया. म्हणजे गंमत बघा, तिला छान तिथं सूर्य मावळत होता आणि त्याच्या बाजूला असे छान लाल सोनेरी असे रंग सगळीकडे पसरले होते. केशरी, पिवळा असे सगळे रंग दिसत होते. ते सगळं बघून ती आनंदित झाली. असं निरागसपणे क्षणात आपण आनंद घेऊ शकतो का? प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो का? असं आपलं मन असलं पाहिजे, असा आपला विचार असला पाहिजे. कसं आहे, या बाबतीत एक छान स्टेटमेंट आहे. प्रेझेंट किंवा वर्तमान हे नाऊ म्हणजे आत्ता, हिअर म्हणजे इथे है ना. इथे असलेली प्रत्येक गोष्ट, आजूबाजूला घडणारी घटना, प्रसंग, ह्या सगळ्यामध्ये मी गुंतून त्यामधनं आनंद घेतो का? त्यातल्या छान गोष्टीचा अनुभव घेतो का? तर ते नाऊ आणि हिअर असं होणार. तेच जर आपण हे केलं नाही तर आपण कुठे जाणार माहिती आहे? नो व्हेअर. हे सगळं आपलं फ्युचर डिस्टर्ब करून टाकणार. चांगलं फ्युचर जर आपल्याला हवं असेल, चांगलं भविष्य आपल्याला हवं असेल, तर आता वर्तमान आपला आपण सोनेरी केला पाहिजे, आनंदी केला पाहिजे. कितीतरी गोष्टी आजूबाजूला आनंद घेण्यासारख्या असतात. एखादं छोटंसं मूल असतं, ते आपल्याकडे बघून गोड हसत असतं. कधीतरी कुठला तरी पेशंट येऊन जुनी आठवण सांगून आपल्याला धन्यवाद म्हणत असतो. कितीतरी चांगल्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात. पण मंडळी, आपली नजर तशी पाहिजे ते बघायला, होय ना? आता वर्तमान आनंदी करणार ना? आता हा व्हिडिओ लाईक करा, पुढं पाठवा आणि आपलं शल्य शोभा चॅनल सबस्क्राईब करा.